वाशिम शहर के ऐतिहासिक रमेश टॉकीज परिसर में कथित खजाना खोज मामले ने अब राजनीतिक रंग लेना शुरू कर दिया है। युवा सेना ने इस मामले में आरोपियों पर कड़ी कार्रवाई की मांग करते हुए आंदोलन की चेतावनी दी है। जानकारी के मुताबिक रमेश टॉकीज परिसर में मेटल डिटेक्टर मशीन की मदद से कथित रूप से अवैध खुदाई की गई थी। इस मामले में शहर पुलिस ने 6 से 7 लोगों को हिरासत में लिया था, लेकिन बाद में उन्हें छोड़ दिए जाने का आरोप लगाया जा रहा है। इसी को लेकर युवा सेना ने नाराजगी जताई है। युवा सेना की मांग है कि इस पूरे मामले के मुख्य सूत्रधार को सामने लाकर उनके खिलाफ गंभीर धाराओं में अपराध दर्ज किया जाए। युवा सेना ने चेतावनी दी है कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन छेड़ा जाएगा। फिलहाल इस पूरे मामले को लेकर शहर में चर्चाओं का बाजार गर्म है और अब सभी की नजर पुलिस जांच और आगे होने वाली कार्रवाई पर टिकी हुई है। निवेदन वाशिम नगरीतील 12 मे रोजी रमेश टॉकीज जे पुरातन काळातील वस्त्रगुल्म राजा त्यांचा राजवाडा असून त्या राजवाड्यामध्ये एक बेकायदेशीर गुप्तधन काढण्याचा प्रयत्न झाला असून गुप्तधन काढत असताना गुप्तधन सापडलं किंवा नाही सापडलं हा भाग नंतरचा, पण तिथे पोलीस प्रशासनाने जी कारवाई केलेली आहे ती नाही। आमची मागणी एकच राहील की जे वस्त्रगुल्म नगरीचा राजा म्हणून राजे वाकाटक हे लोकमान्य टिळकांनी बसवलेला गणपती जे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून पहिला ओळखला जातो, अशा वास्तूला छेडछाड करण्याचं काम आणि त्या वास्तूमधून बेकायदेशीर सोनं काढण्याचं काम ज्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे, तर वाशिम शहर ठाण्याच्या वतीनं आम्ही काल ठाणेदारांना सुद्धा भेटलो, तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की चौकशी चालू आहे। आजपर्यंत कुठलेही गुन्हा दाखल झालेला नाही आणि जी काही उत्तरं त्यांनी दिली आम्हाला ती समाधानकारक नव्हती। आमची शिवसेनेच्या वतीनं जे वाशिम जनतेची मागणी आहे ती शिवसेनेच्या वतीनं आम्ही 100% राजकारण न करता 100% समाजकारण करून शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जनतेला न्याय देण्याचं काम शिवसेना समोर येऊन करत आहे। जर आता गुन्हे दाखल नाही झाले तर काय भूमिका असणार? आमची एकच मागणी आहे की या सर्व भूमिकेवर जर कुठे प्रशासनाच्या वतीनं कुठलाही पाऊल किंवा कारवाई जर होत नसेल तर युवा सेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, युवती सेनेच्या वतीनं आम्ही भव्य प्रदर्शन, आंदोलन हे मोठ्या प्रमाणात वाशिम शहरात करणार आहे।